पहिला जो अनुभव आणि पहिलं जे मला जे काय म्हणू कॉम्प्लिमेंट सुद्धा आणि खूप मोठा ऍडवाइस सुद्धा जे ज्यांच्याकडनं मला मिळालं होतं ते माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. जे मला विनय आपटे सरांनी दिलं होतं. आम्ही शूटिंग करतानाच त्यांच्या असंच बसलो होतो आणि मालिका येऊन एक 9-10 महिने वगैरे झाले होते आणि भयंकर फेमस झाली होती तेव्हा मालिका. तेव्हा मी सरांना म्हणलं, सर आज मला यांनी ओळखलं, त्यांनी ओळखलं, असं भारी वाटतंय. तेव्हा विनय आपटे सर मला म्हणाले की मला खूपच आनंद आहे, तुला ओळखतायत सगळे आणि फार छानही होतंय, पण एकच गोष्ट लक्षात ठेव की तू जमिनीवर असताना खाली पडलास तर तुला फार लागणार नाहीये. तू हवेत गेल्यानंतर खाली पडलास की परत उठणं अवघड होऊन जाईल. त्यामुळे जी तू खाली कधी ना कधी तरी पडणार आहेस ह्याची तयारी ठेव, पण जमिनीवर राहून तयारी ठेव, म्हणजे पडल्यावर लागणार नाही तुला. आणि मला असं आलं, मला आता आधी मला ते वाक्य असं वाटलं की हा हा ओके सर, ओके, नाही नाही मी करेन. पण नंतर जसं जसं काम करत गेलो किंवा जसं लोकांना भेटत गेलो, अनुभव येत गेला, तसं त्या वाक्याचं महत्व मला इतकं जाणवायला लागलं की हे किती खरं आहे. म्हणजे हे साधं फिलॉसॉफिकल वाक्य आहे, पण हे किती खरं आहे. सो हे त्यांनी शिकवलं. मग माझ्या मैत्रिणींमुळे सईनी मला लाखो गोष्टी शिकवल्या आहेत. हेमंत ढोमे माझा मित्र, यांनी मला लाखो गोष्टी शिकवल्या आहेत. क्षितीनं शिकवल्या आहेत. नाना सरांनी काही गोष्टी शिकवल्या आहेत. तर हे माझ्या पर्सनल आयुष्यात सुद्धा मी कुठे कुठे वापरत जाणार आहे हे मला दिसतं.